नमस्कार. ॲक्टिव्ह विल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात दोन वहिनींना भेटणार आहोत. कबीराश्रम बिल्डिंग वरळी इथल्या रेश्मा नावाडकर आणि भवानी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या दीपा पोळ अशा दोन वहिनींना आज भेटणार. सुट्ट्या पडलेल्या आहेत, मुलं तर मस्तीच्या मूडमध्ये आहेत. आत्ता जरा आम्ही इथे उभे असल्यामुळे इथले खेळ बंद झाले, त्यामुळे थोडेसे रागावले असतील. काही वेळात इथे खेळ सुरू होईल आणि आज होम मिनिस्टरचा शेवटचा तो खेळ बघण्यासाठी सगळे उत्सुक असतील. चला सुरुवात करूया. आजच्या भागाला भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. रेश्मा नावडकर. 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 बरं, माहेरचं नाव? रेश्मा श्रीमंत खराडी. श्रीमंत खराडी. वा, द्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. अतुल नावडकर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हे सासरे आहेत. नमस्कार. हे माझी ननंद आहे, छोटी ननंद आहे. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई आहेत. नमस्कार. हे सगळे शेजारी आहेत. वा वा, नमस्कार सगळ्यांना. चला आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता वहिनी? मी आता घरीच आहे. हां. MSc BEd झालेलं आहे माझं कम्प्लीट. वा. मिस्टर काय करतात? मिस्टर इंजिनियर आहेत. मग तुमचं माहेर कोल्हापूरचं? नाही, सातारा. साताऱ्याचं. हां. आणि मग हे मिस्टर कुठले? मिस्टर पण सातारचे, नागठाणा. आणि मग हे कुठल्या ठाण्यावर जमलं लग्न? लग्न मिस्टरांचे वडील माझे सासरे आहेत, त्यांचे मित्र आहेत, ते माझ्या पप्पांचे म्हणजे पाहुण्यातून जमले. माझ्या पप्पांच्या मामाचा मुलगा आहे. तुम्हाला कळलं ना तुम्ही काय सांगितलं? माझे सासरे आहेत ना, सासऱ्यांचे मित्र आहेत, ते माझ्या पप्पांच्या मामाचा मुलगा आहे. काय वेगळंच नातं आहे, पण तुम्हाला कळते. हा. वडील काय करायचे? वडील शेती करतात. म्हणजे तुमच्या गावातून किती जणींनी शिक्षण केलं असं? आमच्या गावातली खरं म्हणायला गेलं तर MSc होल्डर पहिली मी आहे. पहिली MSc होल्डर मी आहे. कोणाची इच्छा होती की तुम्ही शिकावं? पप्पांची इच्छा खूप होती की मी शिकावं. मग आज आठवण येते बाबांची? खूप. कुठे असतात ते आता? गावी आहेत? आता गावी आहेत ते. मग त्यांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली असेल ना? मुलगा म्हणून त्यांनी सपोर्ट, म्हणजे मुलगा आहे माझा, मोठा मुलगी नाहीये, मुलगा आहे म्हणून त्यांनी मला हे केलं. किती भावंड तुम्ही? आम्ही 3 भावंड आहोत. त्यातला एक एक्सपायर झाला 12वी नंतर, म्हणजे 12वीची एक्झाम देणार होता, ऍक्सिडेंट झाला त्याचा. अरे बापरे. म्हणजे हा सगळ्यात कठीण प्रसंग आयुष्यातला खूप दुःखद प्रसंग माझा. आणि मग लग्न कधी झालं तुमचं? लग्न 1 नोव्हेंबर 2009 झालं. काय झालं होतं लग्नाला? लग्नात हार घालताना माझ्या पाठी कुणीच नव्हतं. यांना खूप खूप मित्र आहेत, खूप मित्र परिवार आहे यांचा. ते एवढे मित्र आहेत की सगळे मित्र मागून एवढे उंच उचललेले हार घालताना यांना माझ्या पाठी कोणीच नव्हतं मला उचलायला, का तर माझा भाऊ नव्हता. माझ्या भावाचे पण खूप मित्र होते, पण तो नसल्यामुळं कोणीच नव्हतं आलं. म्हणजे मला त्यानेच काहीतरी सुचवल्यासारखं मी हार पूर्ण म्हणजे हार मध्ये पकडला आणि असं उंच टाकला हार, बरोबर यांच्या गळ्यात जाऊन पडला. अरे वा, किती छान. तेवढ्यातल्या तेवढ्यात असं छान तुम्ही समय सूचकता दाखवली. हा. खालून असा वर टाकला तुम्ही, उंचावर टाकला हार असा, पण तुम्ही अचूक त्यांना अडकवलंच. बोलवा मिस्टर. हो. नमस्कार, तुमचं स्वागत. काय म्हणणं आहे तुमचं वहिनींच्या स्वभावाबद्दल? स्वभाव तर फारच छान. एकंदरीत माझ्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये अडचण असते, म्हणजे एक बायको म्हणजे अडचण असतं असं कधीच झालं नाही आता. हे तुम्हाला कोणी सांगितलं बायको म्हणजे अडचण असते? कुठे बाहेर जायचं म्हणलं की आऊ लवकर घरी या, मी बाहेर चाललोय, बरं जा, लगेच जा, असं म्हणजे असं नाही की नका जाऊ, थांबावं, लवकर घरी या, अशातला काय घरी सीन होत नाही म्हणून बरं वाटतं. बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या हॉलमध्ये असलेल्या शोकेसला किती कीचेन होल्डर आहे? चावी लावायचे होल्डर किती आहे हॉलमध्ये? ना 6. अभिनंदन, उत्तर बरोबर. बरं मला सांगा पटकन, काय रेफ्रिजरेटरला मराठीत काय म्हणतात? शीतकपाट. अभिनंदन, थँक्यू. बरं तुम्ही मला सांगा, बेडरूमला काय म्हणतात मराठीत? बेडरूमला वेळ संपली. बेडरूमला म्हणतात शयनगृह. चला, हे बक्षीस गेलं. आणि आता एक विषय देणार, जितकी वाक्य बोलणार ना तितकं बक्षीस मिळणार 1 मिनिटामध्ये.
विषय आहे, माझ्या मिस्टरांनी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर वेळ सुरू झाली. माझ्या मिस्टरांनी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर मी त्यांना रोज त्यांचा घरी पण अभ्यास घेईन आणि त्यांना रोज सांगेन तुम्ही मी आज जे शिकवले म्हणजे आज शिकवले ते उद्या प्रिपेअर करून या. एक आणि त्यांना उद्या म्हणजे उद्या आले तर ते मी त्यांना म्हणजे क्वेश्चन विचारेन, सगळ्यांच्या बरोबर त्यांना विचारेन, त्यांनाच विचारेन असं नाही. 2 आणि माझ्या मिस्टरांनी मी रोज बरोबर जाऊ कॉलेजला. 3 मी त्यांचा एक्झामचा अभ्यास घेईन. 4 माझ्या मिस्टरांना कसे जास्तीत जास्त मार्क्स पडतील ते मी पाहिन. 5 मी त्यांना एक्झाम म्हणजे क्वेश्चन पेपर नाही सांगणार. 6 मस्ती केली तरी त्यांना मी तिथे काय नाही बोलणार, फक्त गेट आउट म्हणजे क्लासमधून काढून मग घरी आल्यानंतर बोलीन. बरं आणखी मी असं म्हणजे माझे मिस्टर आहेत म्हणून त्यांना असं वेगळं काही हे ट्रीट नाही करणार असं. व्हेरी गुड. वेळ संपली. ओके 8 वाक्य वहिनींनी म्हटली. 1300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. चला भेटूया पुढच्या वहिनी. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सौ दीपा अजय पोळ. माहेरचं नाव. दीपा दत्तात्रय मानसे. माहेर कुठलं. पुण्याचं. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर अजय पोळ. नमस्कार. हे आमच्या सासूबाई. नमस्कार. हे आमचे सासरे. नमस्कार. ते आमचे भाऊजी. नमस्कार. हे चुलत सासू. नमस्कार. आणि हे हा आमची संपूर्ण शेजारी फॅमिली. चला सगळ्यांची ओळख झाली. चला आता सुरुवात करूया गप्पांना घरामध्ये. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण. नोकरी. हो माहेर इथलंच. माहेर पुण्याचं. बर. आणि मग तिथे कशाला आले होते मिस्टर. माझे मिस्टर माझ्या ताईचेच दीर आहेत. मग आम्ही गावी भेटलो. थांबा थांबा. तुमचे मिस्टर तुमच्या ताईचे दीर आहेत. हो. म्हणजे तुम्ही ताईच्या सासरी गेला होता. हा. कशाला. ताईची पूजा होती लग्नाची. ताईच्या लग्नाची पूजा हो. होती. मग मी तिची पाठराखीण म्हणून गेलो. पाठराखीण म्हणून गेला. बर. आणि ताईला पाठराखीण करून आलात. हो. हो. आणि मग तिथे काय झालं. काय नाही ह्यांनी बघितलं. हा. सासू सासऱ्यांनी बघितलं. सासू सासऱ्यांनी बघितलं. त्यांनी बघितलं. आणि काय. तेव्हा नव्हतं बोलत आम्ही. नंतर नंबर घेतला. त्यांनी. हो. आणि मग फोन सुरू झाले. फोन सुरू झाले. मग किती वेळा करायचे दिवसातून. त्याचं काय नाही ऍज अ फ्रेंड म्हणून बोलायचं. मग तेच ना. पण किती वेळा फोन यायचा दिवसातून. एकदा दोनदा. दिवसातून एक तरी यायचाच. हो यायचं. त्यांना बोलवाच इथे. हाक मार. अहो नमस्कार. साताऱ्याला बरंच काम केलंय तुम्ही. हो ना. काय बोलतच नाही तुम्ही. हो ते थोडे शांतच. हे शांत आहेत. हो. पण तेव्हा बरेच बोलले. नाही तेव्हा नाही बोलले गावी. मग गावी काहीच नाही बोललात तुम्ही यांच्याशी. जास्त बोलायचं पण जास्त नाही. जास्त नाही बोलायचं. आपण फोन घेतलात. फोन नंबर घेतलेला. कसं काय डेअरिंग कसं केलं फोन घ्यायचं. म्हणजे फोन घ्यायचं म्हणजे हिने फोन केला तेव्हा आईला जास्त ही क्लोज होती म्हणजे आई बरोबर. आई बरोबर 8 दिवसात क्लोज झाली. हा. ह्या दोघी जास्त करून भांडी घासायच्या एकत्र. दोघी एकत्र भांडी घासायच्या. गावी. त्यामुळे त्यांची जास्त हे झाली. हा त्यामुळे भांडी घासता घासता भांडी चकचकीत झाली. तुमच्या लक्षात आलं तेव्हाच की अशाच जर सासूबाई असतील तर लग्नानंतर मला मदत करतील. हो ना. किती वर्ष आहे लग्नाला. आता नुकताच वाढदिवस 1 वर्ष होईल आता. काय सांगता. नवीन आहे म्हणजे 15 मेलाच. 15 मे. भर उन्हाळ्यातच केलंय म्हणजे. हो. नाही पण भरपूर पाऊस झाला आमच्या लग्नात. मग उन्हाचे चटके बसतात का. वर्षभरात बसले चटके. बसले. हा बसले ना? बसले म्हणजे आता खूपच बसायला लागले. हा. आता जेव्हा चटके बसले असं विचारलं तेव्हा ते हसले. माहितीये का तुम्हाला काय झालंय त्यांची नाही स्थिती. सगळ्या हसबंडचे तेच प्रॉब्लेम आहे. नाही असं काय नाही. असं काय नाहीये. कळलं का. तुम्ही किती चटके देत असाल बघा. ते दिसतोय पण इकडे एक चटका दिलेला. तो बालपणीचा चटका आहे. तो बालपणीच आहे. बरं माहिती. पहिला प्रश्न त्यांना विचारतो. मला सांगा तुमच्या किचन मध्ये ओट्याच्या वरती दरवाजा असलेले किती कप्पे आहेत. 3 कप्पे. कप्पे आहेत 4. त्यामुळे हे उत्तर चुकलं. हा. आणि आता पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये मी जे तुम्हाला विचारणार त्याला मराठीत काय म्हणतात सांगायचं. आधी तुमच्यासाठी सांगा. रजिस्ट्रेशनला मराठीत काय म्हणतात. नोंदणी. नोंदणी. बरोबर उत्तर. अभिनंदन. सांगा समर कॅम्पला मराठीत काय म्हणतात. उन्हाळी सहल. उन्हाळी सहल. व्हेरी गुड. हे उत्तर चुकलं. त्याला म्हणतात उन्हाळी शिबिर. चला हे उत्तर बरोबर आलं. आता यानंतर मी
एक विषय देणार, त्या विषयावरती 1 मिनिटात तुम्ही जितकी जास्त वाक्य बोलणार तितकं जास्त बक्षीस तुम्हाला मिळणार. हा, पण न थांबता बोलायचं. आणि तुमच्यासाठी विषय आहे, माझ्या मिस्टरांच्या वागण्यातलं या गोष्टी मला आवडत नाहीत. वेळ सुरू झाली. माझ्या मिस्टरांचं वागणं, ते फार टीव्ही बघतात. माझ्या मिस्टरांचं वागणं मला ते पूजा करत नाहीत. 2 माझ्या मिस्टरांचं वागणं म्हणजे ते लेट उठतात. 3 माझ्या मिस्टरांचं वागणं म्हणजे ते मला बाहेर फिरायला लवकर नेत नाहीत. 4 माझ्या मिस्टरांचं वागणं ते जेवायला पण काणकुण करतात. काणकुण, बरं, 5. व्यवस्थित जेवत नाहीत. हां. माझ्या मिस्टरांचं वागणं, नाश्ता लवकर हवा असतो त्यांना, जो माझ्याकडून होत नाही. 6 माझ्या मिस्टरांचं वागणं म्हणजे ते आंघोळीला पटकन जात नाहीत. 7 थांबा तुम्ही, 7 वर्ष माझ्या झाले. मिस्टरांचं वागणं म्हणजे ते कपडे फार धुवायला टाकतात. 8 लवकर, 40 झाली. माझ्या मिस्टरांचं वागणं म्हणजे ते मला केस कापलेली आवडत नाही, ते कापून येतात. स्वतःचे का त्यांचे? त्यांचे. हा, लवकर लवकर, 5 सेकंद राहिली. माझ्या मिस्टरांचं वागणं म्हणजे ते मला इस्त्री करायला लावतात. थांबा, 10 वाक्य झालेली आहेत. अभिनंदन. थँक्यू. वहिनी, 1000 रुपये. आणि ते पहिलं उत्तर चुकलं ना, त्यामुळे 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन.